नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते एकदम चमचमीत आणि झणझणीत असा व्हेज कोल्हापुरी। तुम्ही याला मिक्स व्हेजसुद्धा म्हणू शकता, पण मी याला ना कोल्हापुरी स्टाईलमध्ये एकदम झणझणीत बनवते, त्यामुळे आहे व्हेज कोल्हापुरी। तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी ते भाज्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये बटाटा, शिमला मिरची, गाजर, मटार घेतलेले आहेत, बीन्स घेतले आहेत आणि फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे पनीर घेतलेला आहे 1 वाटी मी, आणि यानंतर इथे काश्मीरी मिरची आणि काजू अशा गरम पाण्यामध्ये मी याला एक अर्धा तास भिजत ठेवणार आहे। यानंतर आपल्याला अगोदर भाज्या सगळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत थोड्याशा तेलामध्ये, त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते। तर तुम्हाला भाज्या फ्राय करायच्या नसतील तर तुम्ही जराशा याला वाफवून सुद्धा घेऊ शकता, पण तेलामध्ये फ्राय केल्यामुळे याला एक खूप छान चव येते, त्यामुळे मी याला फ्राय करून घेते आहे। एकदम असं तळायचं नाही आहे, शालो फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी थोडंसं तेल टाकून घ्यायचं। अगोदर फ्लावर बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, कारण याला फ्राय व्हायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे फ्लावर आणि बटाटा याला छान 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला याच्यात हळूहळू भाज्या टाकत जायचं आहे। फ्लावर बटाटा फ्राय झाला की याच्यामध्ये मी शिमला मिरची, गाजर ह्या बाकीच्या सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे। शिमला मिरची, गाजर टाकल्यानंतर बीन्ससुद्धा घालून याला छान मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। मटारचे दाणे लगेचच टाकायचे नाही आहेत, शेवटी टाकायचे, किंवा फ्राय न करता डायरेक्ट भाजीमध्ये टाकले तरी चालतात। जर तुम्ही ताजे मटारचे दाणे घेणार असाल तर तुम्ही ह्या भाज्यासोबत ते सुद्धा फ्राय करून घ्या, पण फ्रोझन घेणार असाल तर त्याला फ्राय करायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट त्याला भाजीमध्ये वापरू शकता। आता तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या छान फ्राय झालेल्या आहेत। आपण या सगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया। भाज्या सगळ्या काढून झाल्या की याच्यामध्ये आपल्याला पनीर आणि काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी 1 वाटीभर पनीर घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्याचे। आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे, कारण जास्त याला सोनेरी रंगावरती परतलं की ते एकदम रबऱ्यासारखं चिवट होतं आणि भाजीमध्ये एकदम असं घट्ट होतं, त्यामुळे जास्त परतायचं नाही आहे, फक्त हलकं गरम करून घ्यायचं आहे। यातच मी थोडेसे काजू टाकलेले आहेत। काजू आणि पनीर आपल्याला छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे। हे परतून झालं की हे सुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। काजू आणि पनीर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यातच फोडणी घालायची आहे। त्यासाठी थोडंसं तेल वाढवलं, तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिऱ्याला मस्त छान तडतडू द्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे, आणि कांदा आपल्याला एकदम छान मऊ होईपर्यंत सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परततोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। इथे मी काश्मीरी मिरची आणि काजू भिजत ठेवले होते, याला आपण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे। तर याच्यामुळे काय होतं, भाजीला खूप छान रंग येतो लालसर, आणि काजूमुळे एकदम रिचनेस, क्रीमीनेस येतो आपल्या भाजीला, त्यामुळे थोडेसे काजू आणि काश्मीरी मिरची छान पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त अशी आपली एकदम छान पेस्ट तयार झालेली आहे। लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला छान बारीक वाटून घ्यायचं। पेस्ट तयार झाली आहे तोपर्यंत आपला कांदासुद्धा इकडे छान मऊ झालेला आहे, छान परतला आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, आणि आलं लसूणसुद्धा पेस्ट आपल्याला छान मिनिटभर, अगदी मिनिटभर परतवून घ्यायची आहे। आलं लसूण परतून झालं की याच्यामध्ये बेसिक पावडर मसाले घालणार आहे। त्यासाठी इथे मी 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे, आणि 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे, आणि चवीपुरतं मीठ घालायचं। हे छान सगळं 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाल्यातला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला मसाले छान कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत।
मिनिटभर मसाला छान परतला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे टमॅटो घातलेले आहेत. टमॅटोला अगदी बारीक केलेला नाही आहे, मोठे मोठे तुकडे करून टमॅटो याच्यामध्ये घातलेले आहेत. तर टमॅटोसुद्धा आपल्याला छान याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायच्यात. याच्यावरती झाकण ठेवून मी याला एक 5 मिनटं बारीक गॅसवरती वाफ काढणार आहे. आता 5 मिनटानंतर आपले टमॅटो एकदम मऊ झालेले आहेत आणि एकदम छान अशी आपली भाजीसाठीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली काजू आणि काश्मीरी मिरचीची पेस्ट घालायची आहे. तर याच्यामुळे आपल्याला भाजीला आणखी छान दाटसरपणा येईल आणि रंगसुद्धा खूप छान येईल. तर ही मिरची आणि काजूची पेस्ट घातल्यानंतर हे छान याला शिजेपर्यंत आणि याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकताय अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपली काजू आणि मिरचीची पेस्टसुद्धा छान मसाल्यामध्ये शिजलेली आहे. एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आणि रंग खूप सुरेख आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला काजू आणि पनीर न घालता आणि मटार न घालता फक्त अगोदर ज्या फ्राय करून घेतलेल्या होत्या भाज्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि ह्या ग्रेव्हीसोबत छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर ताजे मटार वापरत असाल तर ते आत्ताच याच्यामध्ये घालायचे, म्हणजे बाकीच्या भाज्यांसोबतसुद्धा आपले मटारचे दाणे मऊ होतील. पण मी ते फ्रोझन मटार वापरणार आहे, ते ऑलरेडी मऊ असतात, त्यामुळे याला मी अगदी शेवटी गॅस बंद करायच्या अगोदर मिनिटभर घालणार आहे. तर सगळ्या भाज्या घातल्यानंतर थोडंसं पाणी घातलं मी याच्यामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला भाज्या छान शिजू द्यायच्या आहेत. तर भाज्या एक 5 मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय भाजीला एकदम छान रंग आलेला आहे. आणि तर तुम्ही बघू शकताय एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. हॉटेलपेक्षा सुद्धा एकदम छान झालेली आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान झाली होती. तर आता शेवटी गॅस बंद करायच्या अगोदर शेवटी आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले काजू आणि पनीर घालायचं आहे. सोबतच 1 वाटीभर फ्रोझन मटार घालायचे आहेत. तर हे सगळं घातल्यानंतर आपल्याला अगदी मिनिटभरच भाजी शिजवून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे सगळं मी छान मिक्स करून घेते आहे आणि अगदी बारीक गॅसवर मिनिटभर आपल्याला हे मटार आणि काजू पनीर शिजवून घ्यायचं आहे. तर तयार झालेली आहे आपली एकदम झणझणीत आणि चमचमत अशी व्हेज कोल्हापुरी. तुम्ही याला मिक्स व्हेजसुद्धा बनवू शकता. तर अशी एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलसारखीच व्हेज कोल्हापुरी घरी एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.